राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट आव्हान दिलं गेलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीला हे आव्हान दिलंय। पण या पदाधिकाऱ्याच्या आडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनीच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता राजकीय चर्चा जरी काहीही असली तरी खरी गोम मात्र वेगळी आहे, कारण हा संघर्ष वरवर जरी तटकरे पटेल विरुद्ध सुनेत्रा पवार असा दिसत असला तरी सुद्धा त्यांच्या निशाण्यावर आहेत पार्थ पवार। अजित पवारांच्या या थोरल्या चिरंजीवांची कार्यपद्धती पक्षातल्या बहुतांश सिनियर नेत्यांना पसंत नाही आहे। या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार पार्थ पवारांच्या कलानं निर्णय घेत आहेत ते अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणूनच सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेसाठी पक्षातल्याच सिनियर मंडळींनी हा घाट घातल्याचं समजतंय। तर हा संघर्ष नेमका काय आहे आणि जुन्या जाणत्या नेत्यांना नेमकं काय हवंय हेच जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी विनोद तळेकर। आपण पाहताय NDTV मराठी। NDTV मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। तर विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे। त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचा आक्षेप या सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे। सच्चिदानंद सिंह यांच्या मते अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहावं असा निर्णय झाला होता। त्यानंतर 18 फेब्रुवारीला पक्षाचे सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एक राष्ट्रीय अधिवेशन बोलवण्याचा ठराव करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आणि त्यानुसार 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे। पण ही संपूर्ण प्रक्रिया पक्षाच्या घटनेला धरून नाही असा या सच्चिदानंद सिंह यांचा दावा आहे। नोटीसमध्ये त्यांनी तसा उल्लेख केला आहे। हा झाला एक मुद्दा आणि आता दुसरा मुद्दा असा की सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिसीबाबत प्रफुल्ल पटेलांना विचारलं असता त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार जर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिलं गेलं असेल तर त्यात नेमक्या काय त्रुटी आहेत ते आम्ही तपासू आणि त्या दूर कराव्या लागतील असं प्रफुल्ल पटेल म्हणतात। याशिवाय पक्षात काही सुधारणांची गरज असल्याचं मत सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढता अजिबात येणार नाही आहे, ते सोपं पण नाही आहे, पण पक्षाला काही सुधारणात्मक उपाययोजना कराव्या लागतील। मात्र त्या उपाययोजना नेमक्या कोणत्या याबाबत मात्र त्यांनी भाष्य करणं टाळलेलं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल नाराज आहेत पण उघडपणे बोलत नाही आहेत। तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे की पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल। आता या सगळ्या घडामोडी जर लक्षात घेतल्या तर हे प्रकरण वरवर जितकं दिसतंय तितकं सोपं अजिबात नाही आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा जो छुपा संघर्ष सुरू आहे तो काही लपून राहिलेला नाही आहे आणि त्याच संघर्षाचा हा कदाचित पुढचा अंक आहे का अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता अशी चर्चा सुरू होण्याला एक मोठा आधार आहे, तो म्हणजे 26 फेब्रुवारीच्या ज्या अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली ना त्याच अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आणि सुनील तटकरेंची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। मग जर सुनेत्रा पवारांची निवड करताना ही कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली नाही असा या सच्चिदानंद सिंहांचा आक्षेप असेल तर मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या निवडीवरही आक्षेप असायला हवा, पण तसा तो नोटीसमध्ये नाही आहे, कारण त्याबाबत कोणताच उल्लेख या नोटीसमध्ये नाही आहे। फक्त सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत हा आक्षेप आहे। बरं, हे सच्चिदानंद सिंह हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या सगळ्यामागे पक्षातली जुनी जाणती मंडळी आहेत आणि त्यातही पटेल तटकरे हेच आहेत का अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू झाली आहे। असं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की ही नोटीस म्हणजे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वालाच थेट आव्हान दिलं गेलं आहे असं जरी वाटत असलं तरी जुन्या जाणत्या नेते मंडळींचा खरा निशाणा आहे तो पार्थ पवारांवर। सुनेत्रा पवारांना त्यांचा आक्षेप नाही आहे, फक्त सुनेत्रा पवारांनी आपल्या कलानं काही निर्णय घ्यावेत ही या मंडळींची इच्छा आहे
असं म्हणतात की पार्थ पवार या बड्या नेत्यांना जुमानत नाहीत. अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या कामात ते हस्तक्षेप करतात असंही खाजगीमध्ये अनेक मंत्री सांगतात. याशिवाय पक्षात आपल्याला जो मान मिळायला हवा तो मिळत नसल्याची सुद्धा या नेत्यांची तक्रार आहे. उघडपणे ती तक्रार काहींनी व्यक्त सुद्धा केलेली आहे. पण पार्थ पवार पडले अजित पवारांचे चिरंजीव आणि सुनेत्रा पवारांचा सुद्धा त्यांच्यावर फार जीव आहे. आता अर्थात आई आणि मुलाच्या नात्यात ही बाब स्वाभाविक आहे म्हणा. पण त्यामुळे होतंय काय की पार्थ पवारांना रोखायचं कसं असा प्रश्न या पक्षातल्या जुन्या जाणत्यांना पडला आहे. बरं, थेट पार्थ पवारांना लक्ष करावं तर त्या आक्षेपाची जी कारणं आहेत ना ती पण उघडपणे बोलता येत नाहीत. आणि इथेच या सगळ्या बड्या नाराज नेत्यांची गोची होते. म्हणून हा नोटीसचा घाट घातला गेलाय का असाही प्रश्न उपस्थित व्हायला वाव आहे. म्हणजे आता होणार कसं ते पहा. हे जे कोणी सच्चिदानंद सिंह आहेत ज्यांनी सुनेत्रा पवारांना नोटीस दिली आहे त्यांच्यावर आता पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल. कारण शिस्तभंग समितीचे पक्षाच्या अध्यक्ष आहेत जय पवार, सुनेत्रा पवारांचे धाकटे चिरंजीव. ती हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगानं कोअर कमिटीची जी बैठक होईल ना त्यात काही घडामोडी नक्की घडतील. त्या घडामोडी काय असतील तर त्या अशा असतील की या बैठकीमध्ये सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेचा मुद्दा पक्षातले हे जे काही जुने जाणते नेते आहेत त्यांच्याकडून रेटला जाईल. म्हणजे पक्षाचे सर्व निर्णय जरी सुनेत्रा पवारच घेणार असल्या भविष्यात सुद्धा तरीसुद्धा ते निर्णय घेण्यापूर्वी पक्षातले हे जे काही बडे 5-7 नेते आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जावा अशी मांडणी या सगळ्या नेत्यांकडून केली जाईल. आणि त्यातून या बड्या नेत्यांना काय साधायचं असेल तर पक्षातल्या निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग त्यांना हवा आहे. आणि दुसरं म्हणजे पार्थ पवारांनी आपल्या कारभारात ढवळाढवळ करू नये अशी ही या सगळ्या बड्या जुन्या जाणत्या सिनियर नेत्यांची अपेक्षा असेल. आता या बड्या नेत्यांच्या प्रयत्नांना पक्ष नेतृत्व म्हणजे सुनेत्रा पवार कसा प्रतिसाद देणार यावर अनेक गोष्टी पुढच्या अवलंबून असतील. पण या प्रकरणाच्या निमित्तानं आपला राजकीय प्रवास हा वाटतो तितका सोपा नाही याची कल्पना सुनेत्रा पवारांना यायला हरकत नसावी. कारण अजित पवारांची जशी पक्षावर भक्कम पकड होती, त्यांचा शब्द हा पक्षामध्ये अंतिम मानला जायचा, तशी स्थिती सुनेत्रा पवारांबाबत तुर्तास तरी अजिबात नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात इतक्या लवकर सुनेत्रा पवारांनी पक्षावर पकड मिळवावी, मजबूत पकड मिळवावी अशी अपेक्षा करणं सुद्धा गैर होईल, योग्य नाही आहे. कारण तशी अपेक्षा करणं हे आपण म्हणू त्यांच्यावर अन्यायकारक असेल. अजून त्यांना बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पण सुनेत्रा पवारांना काही गोष्टींची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे. याशिवाय भाजपचं केंद्रातलं आणि राज्यातलं नेतृत्व आपल्यासोबत कसं राहील याची दक्षताही सुनेत्रा पवारांना घ्यावी लागेल. कारण भाजप नेतृत्वाचा सुनेत्रा पवारांना भक्कम पाठिंबा असेल तर पक्षातले नाराज नेते हे सुनेत्रा पवारांना उघड विरोध करण्याचं धाडस करणार नाहीत. पण यात आणखी एक तिसरी शक्यता आहे आणि ती शक्यता प्रत्यक्षात जर आली तर सुनेत्रा पवारांसमोरच्या अडचणी वाढू शकतात. ती शक्यता अशी आहे की शरद पवारांचा पक्ष NDA सोबत जाणं, तशी चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात त्याला नकार दिला जातोय. पण कसं होईल ते पहा. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे जे जुने जाणते जरी अस्वस्थ असले तरी त्यांना आणि पक्षातले जे इतर पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत या सगळ्यांना सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आहे. कारण सत्तेत असताना नेतृत्वाला विरोध करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची कुणाची तयारी असेल अशी अजिबात शक्यता नाही आहे. पण समजा जर उद्या शरद पवारांचा पक्ष हा NDA सोबत गेला आणि सत्तेत सहभागी झाला तर मात्र सुनेत्रा पवारांकडच्या अनेकांना शरद पवारांच्या रूपानं एक भक्कम पर्याय म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या रूपानं एक भक्कम पर्याय उपलब्ध होईल. म्हणजे या पक्षातून त्या पक्षात गेलं तरी या नेत्यांना फारसं बिघडणार नाही. कारण विचारधारेचा प्रश्न नाही आहे. कारण एकच विचारधारा, एकच मुशीतून घडलेले हे नेते. शिवाय सत्तेची ऊब दोन्हीकडे आहे. त्यामुळे ताटातलं वाटीत काय किंवा वाटीतलं ताटात काय असा तो प्रकार असेल. त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर त्यावेळेला जर पक्ष शरद पवारांचा NDAत गेला तर पक्षाची गळती रोखण्याचं मोठं आव्हान असेल. त्यामुळे हे प्रकरण फक्त एका पदाधिकाऱ्याच्या नोटीसपुरतं मर्यादित अजिबात नाही आहे. तर त्याचे काय दूरगामी परिणाम होतील याचं भान ठेवूनच सुनेत्रा पवारांना हे सगळं प्रकरण हाताळावं लागणार आहे. असो तर इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा NDTV मराठी.